या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। श्रमिक पत्रकार संघ आणि श्री प्रतिष्ठानतर्फे माध्यमिक महिलांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते महिला पत्रकार व पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। गृहिणी अथवा आई असो ते IAS अधिकारी या सर्वांना संघर्ष करावाच लागतो। संघर्ष हा छोटा किंवा मोठा नसतो, संघर्ष हा संघर्ष असतो। सध्या स्थितीत आत्मविश्वासाची कमतरता दिसून येत आहे, तेव्हा शिक्षणाबरोबरच आत्मविश्वास ही खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केलं। यावेळी विचार मंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिसभा सदस्या शोभा बोल्ली, श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास संगा, ॲडव्होकेट संदीप संगा, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्रास्ताविक भाषणात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। या प्रसंगी श्रुती कुलकर्णी, अपर्णा गव्हाणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली। पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केलं। तसेच यावेळी विविध माध्यमात काम करणाऱ्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मला वाटते की तंतोतंत सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मी आहे, कारण की मागच्या 1 महिन्यापासून मी आजारी आहे। हो, आणि 1-1.5 महिना झाले तरी कामावर जावंच लागतं, कामं करावेच लागतात। बरोबर आहे, सगळ्यांनाच माहिती आहे। मास्क घालून होते, आत्ताच मास्क उतरला। पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे गिल्ट, 2.5 वर्षाचं बाळ आहे ना, घरी आपण सोडून येतो आणि हे गिल्ट मला 1.5 वर्षापासून खूप जास्त होतं की छोटं बाळ आहे, आईजवळ असतं किंवा आपल्या हेल्पर बरोबर असतं, आपण त्याला जी माया लावायची असते ती लावू शकत नाही। पण ही ना मला वाटते म्हणजे खूप पिढी आलेली ती गोष्ट आहे, आपल्यामध्ये बिंबवलेली गोष्ट आहे। आणि मी दिवस विचार करत होते, माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत तुमच्यासारख्या सगळ्या, आणि त्यांच्याकडे बघून मिळाली। आता मला खूप गिल्ट होतं की काय करू, पण कामाला जावंच लागतं। आम्ही आणि माझ्या हस्बंड पण डिस्कस करत होतो की म्हणजे स्वतःला वेळ दिला तर बाळाला वेळ देता येत नाही, बाळाला वेळ दिला तर स्वतःला वेळ देता येत नाही, दोघांना वेळ दिला तर कामाला वेळ देता येत नाही, पण कामाला तर वेळ द्यावाच लागतो, कारण विषय तर भागत नाही, कामावरती तर पूर्ण अस्तित्व आहे। त्यामुळे मग काय करायचं, मग असं आहे की थोडं बॅलन्स करण्याचा प्रयत्न। पण त्याच्यातून हे सगळ्या ह्याच्यातून एक पुढे आलं माझ्या की उद्या मला माझ्या मुलीला उत्तर द्यायचं, आन्सर आय एम अकाउंटेबल टू हर अँड शी विल आस्क मी की आई तू काय होतीस आणि मी कशातून प्रेरणा घ्यावी, तर ती उठून म्हणेल की हो माझ्या आईनी केलं तिचं काम, आणि तेव्हा मग मला वाटेल की समाधान होईल। आणि तेच तिचं वाक्य, तिचं उत्तर माझ्या डोक्यात येतं आणि मला वाटते ठीक आहे ती तिचं करते ना, मी माझं करते। आणि मला तो बॅलन्स मग कुठेतरी मला वाटते अचीव करण्याचा मग मी ते प्रयत्न करतो। विकेंड्स असो, आताच रेणुका म्हटली मॅडम वेळ मिळाला का, ह्याच्याच मध्ये ओढाताडीमध्ये मी काही प्रोग्राम नको म्हणते, काही हो म्हणते, असं तो कुठेतरी मला वाटतं लपंडाव सुरू असतो। जावे त्यांच्या वंशा, तेव्हा वेदना कळतात। 7वी मध्ये मी ते विद्र वाक्य वाचलं होतं, तेव्हा मला नेहमीच आठवतं की आपल्या पायात काटा गेला, दुसऱ्याच्या गेला, ते समधर्मी आपण असतो, समदुःखी आपण असतो, तुम्हाला कळणार माझ्या वेदना। आणि मग माझी जात विचारली जाते, तेव्हा माझी जात महिलांची, मग मी त्यांचं घेणार मी भाग घ्यावाच लागणार ना, त्याच्यासाठीच मी आली आहे ना, कारण की माझं दुःख, माझा संघर्ष तो एकटीचा नाहीच आहे ना, तो तुमच्या सगळ्यांचा आहे। आणि तो इथपर्यंत आपण आलो आहे तर तो कळायला पुरुष म्हणून तुम्ही नाही समजू शकणार, हे मात्र नक्की, हे तुम्ही समजूच नाही। आणि मी माझा म्हणून जर विचार केला तर मग मी तुमच्यासाठी काम नाही करू शकणार। तर त्यामुळे तो मला वाटते की तो संघर्ष आपल्या सगळ्यांचा आहे। आपण सगळ्या ग्रामीण असो इतर असो, संधी उपलब्धता, मी काल पण सांगत होते की उपलब्धता सगळ्यांना आता येऊ लागलेली आहे, ग्रामीण भागातल्या महिलांना पण येऊ लागलेली आहे, पण आत्मविश्वास जसं तुम्ही म्हणालात त्याची कमतरता जास्त मला दिसून येते। ती दरी जी आहे ती तितकीच खोल किंवा थोडीफार मला वाटते भरलेली पण आहे, नक्कीच आहे, तो गॅप आहे। आणि तो गॅप भरून काढण्याचा कुठेतरी प्रयत्न आपण सगळ्यांना करावाच लागेल। आता काल 2 दिवसापूर्वी महिला सरपंच कार्यशाळा आपण घेतली
त्याचं सगळं मार्गदर्शन एकीकडे आणि तो संवाद एकीकडे, आणि त्या संवादामध्ये असं दिसून आलं की खरंच ती महिला बाहेर निघालीच नव्हती आणि ती आता पण तिच्या नवऱ्याबरोबर आली होती. आणि आम्ही म्हटलं की नाही, नवरा बसणारच नाही, तुम्ही एक तर कंपल्शन केलं, आल्या त्या महिला बसतात तिथून. त्याच्यानंतर आम्ही नवऱ्यांना म्हटलं की नाही, तुम्हाला बसायचंच नाही आहे, ॲब्सोल्युटली नथिंग होईल. आणि शेवटी ती स्टेजपर्यंत आली आणि ती म्हणाली की मॅडम मी पहिल्यांदा बाहेर पडली, दिस वॉज माय फर्स्ट टाइम. आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमच्यासारखेच इथे बसलेले मग घाबरायचं कशाला. म्हणजे मी चूल आणि मूलमध्येच होते, खरंच एक फेस म्हणूनच होते. आणि तेव्हा मला कळलं की फक्त आत्मविश्वास, म्हणजे इट इज नॉट अबाउट शिक्षण, शिक्षण डेफिनेटली आहे, पण फक्त शिक्षण नाही आहे, फक्त त्या संधी नाही आहे, ते आत्मविश्वास पण असणार. काहींनी म्हटलं की जुनेदमधून मला खूप मोठी चालना मिळाली, काही म्हटलं मी फेस केलं म्हणून मला ते आवडलं खूप. ह्या सगळ्या गोष्टी टिकल्या. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपण इतका कालांतराने प्रवास केलेला आहे. वी हॅव सीन, म्हणजे फ्रॉम एन्शियंट एजेस टू नाव. तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहीतच आहे, त्याच्यामध्ये वेगळं काही सांगण्याचा दृष्टिकोन माझा नाही आहे. पण सावित्रीबाई फुले नंतर, आता रिसेंट जर आपण घेतलं, सावित्रीबाई फुले नंतरची चळवळ सुरू झाली, कुठेतरी आज एवढ्या प्रमाणात महिला आपल्याला दिसत आहेत. अदरवाईज प्रत्येक रूममध्ये मी आज तेच विचार करत होते की पत्रकार संघाने मला मला सगळे पुरुषच दिसतील आणि मी म्हणेल की फक्त पुरुषच आहेत, महिला मात्र इतक्याच आहेत. पण आज फक्त महिलांचा प्रोग्राम असल्यामुळे तर आपल्याला दिसतं की महिला आहेत आणि काही प्रमाणात ते खूप स्ट्रगल करून घेत आहेत. जिथे 100% प्रूव्ह करावं लागतं पुरुषांना, तिथे आपल्याला 200% द्यावं लागतं त्याच प्रश्नांना. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपण सगळेच आहोत, म्हणजे बारिंग नोबडी इन एव्हरी फील्ड व्हॉट्सओएव्हर. आणि अशा गोष्टीमध्ये आपण आज स्वतःसाठी स्थान निर्माण करत आहोत. पण टेक्नॉलॉजीमध्ये जेव्हा आता AI येईल, डिजिटल येईल, हे येईल, आपण तरी मागेच पडणार. कारण की आता बघा, मी कालच आणखीन एक उदाहरण देतो. ती खुरपणी हातातून गेली बाईच्या, ग्रामीण भागातले ट्रॅक्टर आलं, ट्रॅक्टर कोणी घेतलं? पुरुषांनी घेतलं, रिप्लेस त्यांनी केलं. सिमिलरली देर आर सर्टन जॉब्स ज्याच्यामध्ये पुरुषच रिप्लेस करतात. मग आपण परत कुठेतरी एक तो डिजिटल डिवाइड आहे, तो आपल्याला कुठेतरी परत मागे सारखो. म्हणून आपल्याला विश्लेषण करावं लागणार आहे, आपल्याला एकमेकीला सोबत घेऊन जावं लागणार आहे, त्याच्याशिवाय ते होणार नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये पत्रकारितेमध्ये पण मला अशा ZP बीटमध्येच देर इज ओनली आय थिंक रेणुका दॅट आय सी, नोबडी एल्स, अँड स्पेसिफिकली इन द मेजर टॅबलॉइड्स अँड एव्हरीथिंग, मेजर न्यूजपेपर्स मला पाहिजेत. मला महिला दृष्टिकोन तिथे पाहिजे. कारण की मग काय होतं ना, गॅप ते स्वतःच गॅप निर्माण करतात. पुरुष स्वतःच एक स्वतःसाठी म्हणून, महिला म्हणून, महिला अधिकारी म्हणून गॅप निर्माण करतात. कदाचित तो सोसायटीला अँग्युअली असेल, सामाजिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये सगळं येतो, पण तो निर्माण होतो आणि मग त्याला खूप सगळ्या बंधनं वगैरे येतात त्यावेळेस. आणि ते तो दृष्टिकोनही मांडला जात नाही, तर त्याचं विश्लेषण त्या पद्धतीनं होत नाही, विकासाचं विश्लेषण ज्या पद्धतीने झालं पाहिजे ते होत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये, आणि बिकॉज तुमची लेखणी इतकी स्ट्रॉंग आहे की तुम्ही सगळ्यापर्यंत पोहोचू शकता. आणि लिहिलेलं नेहमी पोहोचतं कुठे ना कुठे, कशा तरी ह्याच्यातून पोहोचत असते. आता सोशल मीडिया असू दे किंवा प्रिंट मीडिया असू दे, मला जरी काम करायचं असलं तरी आमचं काम हे लिखाणातूनच, तुमच्याद्वारे म्हणा किंवा इतरद्वारे म्हणा, ते लिखाणातून पोहोचतं. अशा वेळेस मला वाटतं कुठेतरी तुम्ही, तुमचं रोल फार महत्त्वाचा आहे. आणि हे सगळं बोलत असताना मला असं वाटतं की आपण फार एकेरी संवाद साधतोय. त्यांच्याकडून जरी प्रश्न आले, त्यांच्याकडून त्यांचे सजेशन्स आले, एनिथिंग दे वॉन्ट टू टेल अस, वी विल ऑलवेज वेलकम दॅट. बट ट्रस्ट मी, इट इज नॉट इझी, नॉट फॉर यू और फॉर अस, एनीबडी अँड एव्हरीबडी. आणि कोणाचाही स्ट्रगल छोटा किंवा मोठा नसतो, तो स्ट्रगल असतो. जरी असली, IPS जरी असली, सगळ्यांसाठी सारखाच असतो असं मला वाटतं. आपापले, माझं दुःख फार मोठं आणि तुझं छोटं असं काही नाही आहे. तर महिला दिनानिमित्त आज आपण कर्तृत्व साजरं करायला इथं आलेलो आहोत. बरोबर आहे ना, की जसं की मॅडमनी खूप छान पद्धतीने सांगितलं, प्रत्येक दिवसच महिलाचा असतो. आणि ह्या दिवशी मात्र सगळ्या पुरुषांना आठवतं की आता महिला दिन आहे, चला साजरा करूया, काही हरकत नाही. आपल्यालाही आठवलं पाहिजे, सगळ्यांनाच आठवलं पाहिजे. इट्स अ गुड थिंग, इट्स अ गुड, म्हणजे आम्ही म्हणत नाही आहे, खूप छान तुमच्याकडून सगळं ते होतं आहे. आणि ते तसं झालंही पाहिजे, कारण की तो साजरा नाही झाला तर मग हे शेअरिंग कसं होणार आणि तो प्लॅटफॉर्म कसा मिळणार.
तर आपण काहीतरी बोलूयात आणि मला वाटतं त्याला एक चांगली एक गरिमा येईल त्या हिशोबाने. थँक्यू सो मच मला इथे बोलवलं. दरवर्षी आपण महिला दिनानिमित्त सर्वमाध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करत असतो. महिला दिन असे उपक्रम राबवत असतो. पत्रकारांच्या फॅमिलीसाठी मेडिक्लेमची योजना आपण राबवतो. पत्रकारांच्या पाल्यांना दरवर्षी आपण शिष्यवृत्ती देतो. शालेय साहित्याचे वाटप करतो. आज या कार्यक्रमास ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्या महिलांसाठी 4 दिवसापूर्वी जे जिल्हा परिषदेचं बजेट झालं त्या बजेटमध्ये आवाज महिलांनी स्वयंरोजगार करावा किंवा त्यांना उत्पन्न चांगलं मिळावं यासाठी वरीवाशी तरतूद केली. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.